पहिल्या पर्वात आपण बघितलं 40+ ग्रामीण क्रिकेट आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण बघत आहोत 50+ ओपन क्रिकेट. चला बॅटर पाठवायचे आहेत बेलापूर संघ. शेवटचा कॉल असेल आपल्याला. बॅटर पाठवायचे आहेत आणि एक अतिरिक्त खेळाडू देखील पाठवायचा कॉम बॉक्स मध्ये. येस, ही विनंती असेल. राजू सावंत, आपण कीपिंग नाही करू शकत आहे, स्पर्धेचा नियम आहे. नुकत्याच मिळालेल्या आयोजकांकडून माहितीनुसार आपण क्षेत्ररक्षण करू शकता नक्कीच, पण यष्टीरक्षण नाही करू शकत आणि गोलंदाजी आणि फलंदाजी देखील नाही करू शकत. येस, दोन्ही संघांना विनंती असेल, फक्त 15 सेकंदाचा अवधी शिल्लक आहे. पहिला चेंडू नाही पडला तर पेनलाइज करण्यात येईल. दोन्ही फलंदाज आलेत. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज बाळा आणि पाटले. तर जीएस पॅनल देखील बघायला मिळत आहे पंचांच्या भूमिकेत. सुनील सर असतील, गौरव सर असतील आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. नितीन गोलंदाजी मार्कवर. 5 षटकांची मॅच. पहिल्या फेरीतील खेळ संपलाय. त्यात मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ नवापाडा संघ असणार आहे आणि 50+ ओपनचा हंगाम बघायला मिळतो आपल्याला. त्यात पहिला चेंडू, फर्स्ट बॉल. यावेळी हलक्या हाताने अगदी चेंडूला कट केला, बॅकफुटला गेले होते. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव नक्कीच मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती धावेंचा होतोय श्री गणेशा. एका धावेने धावफलकाला देखील सुरुवात होते. पाटले फेस करत असताना पहिला चेंडू मिड विकेट रिजन वरती तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केकेदा यांच्याकडून होत आहे. 2 चेंडू 2 धावा. यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अगदी लोअर फुल टॉसचा वापर. चेंडूला बिरकावून दिला 2 धावांसाठी लॉंग ऑन रिजनच्या वरून. या मैदानाचा विचार केला, भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर दुहेरी धावा देखील षटकार किंवा चौकारापेक्षा कमी नाही आहेत. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी होते. पुढील चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. यावेळी देखील लाईन देखील चेंज करण्यात आली होती. अकुटप्प्याचा हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळी टर्न देखील केला चेंडूला. चांगली गोलंदाजी. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा आहेत धावफलकावरती 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा हुकचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. खूप चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी नितीन यांच्याकडून झाली आहे. धावा दिल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी. अगदी व्हेरिएशन्स त्यांच्याकडे आहेत. त्या व्हेरिएशन्सचा देखील खूप सुरेख वापर केलाय.
गोलंदाजी मार्कवरती येत आहेत अनिल माने. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन वरती अगदी फुलर लेनचा हा चेंडू, पुण्यातला हा चेंडू होता. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. खूप चांगली गोलंदाजी होत्या. संपूर्ण आरसीसी 50+ संघाकडून आतापर्यंत झालेली गोलंदाजी उल्लेखनीय आहे. चेंडू बेकेट केलाय. मॅच टायमिंग असणार आहे हा देखील स्ट्रोक आणि चेंडू निघून गेलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये मिळतील 2 धावा. सात धावा धावफलकावर. मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंच नक्कीच दोन्ही ह्या समर्थन करतील. स्वॅर स्वरूपाची ही धाव धावफलकावरती ऍड होईल. 8 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ लाईन देखील बघायला मिळते. चेंडू निघून जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. नऊ धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी देखील अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. संत क्रिकेट बघायला मिळते आपल्याला. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल या षटकामध्ये देखील 10 धावा धावफलकावर. यावेळी देखील अगदी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता. पंच दोन्ही हात समांतर करतील आणि 1 बाउन्स नक्कीच देण्यात येणार आहे. 1 फॉर द ओव्हर. वाईट बॉल देखील असेल. 1 फॉर द ओव्हर देखील असणार आहे. आता गोलंदाज शॉर्टपिच पद्धतीची अगू टप्प्याची गोलंदाजी करू शकत नाहीये. पुढील चेंडू यावेळी वेग प्रचंड वेगेवरती स्वार झालेत. फटका देखील तेवढाच चांगला. कवच रिजन वरती चेंडू निघून जाणार आहे घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसवले आणि 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तिथे देखील खूप चांगली गोलंदाजी नितीन यांनी केली होती. फक्त 4 धावा दिल्या होत्या. आणि या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आहे आणि त्याच्यामध्ये यश नक्कीच त्यांना मिळत आहे. या षटकामध्ये देखील 9 धावा आल्यात. 9 धावा देखील आपण या मैदानावरती खूप चांगल्या धावा म्हणू शकतो. नितीन पुन्हा एकदा येत आहेत. पंचांकडे लाऊड अपील. लेग बिफोर द विकेटची खूप चांगली गोलंदाजी होते. नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतात. आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये वैयक्तिक दुसरं संघासाठी 3रं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पुढील चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक. झेलची शक्यता. 2 खेळाडू चेंडूच्या खाली. गोलंदाज स्वतः गेल्यात आणि झेल केला इथे कंप्लीट. खूप चांगली कॅच आणि पहिला गडी बाद होतोय. तंबूच्या आश्रयला जातोय बेलापूर 50+ या संघाचा.
13 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये देखील 2 चेंडू निर्धाव गेले, त्यात 1 विकेट देखील मिळाली. खूप चांगली गोलंदाजी नितीन यांच्याकडून होते. मारुती मात्र येत आहेत, नक्कीच कुंभारखंडपाडा या रिजनला देखील बिलॉंग करतात, चांगली फलंदाजी करतात. पहिला चेंडू फेस करत असताना अगदी बॉडीवरती अटॅक केलाय, खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि त्यात एकही धाव दिलेली नाहीये. पहिल्या षटकामध्ये देखील 6 चेंडूंवरती फक्त 4 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा अंगाचा वेग घेणारा हा चेंडू, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर रॉंग वनचा इथे वापर केला. अगदी आतमध्ये तो चेंडू येतोय. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, एकही धाव दिलेली नाहीये. पुढील चेंडू यावेळी अंगाला आदळतोय, डेलिब्रेट हा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा रॉंग वनचा वापर केला. डेलिब्रेट पद्धतीचा चेंडू होता, शॉट ऑफर करण्यात आला नाहीये, चेंडू अंगाला आदळला म्हणून तो डेलिब्रेट. स्पर्धेतील पहिला मेडन षटक येत आहे का? खूप चांगली गोलंदाजी. स्पर्धेतील पहिलं मेडन षटक नितीन यांनी फेकलंय. 12 चेंडू त्यांनी फेकले, 2 षटक फेकले, धावा दिल्यात फक्त 4 आणि 1 गडी देखील बाद केला. एकदा जोरदार टाळ्या नितीन यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी, एक फिरकीपटू आहे. आणि नक्कीच कान्होजी जेथे मैदानाचा आपण उल्लेख केला, वाक्षा मैदानाचा उल्लेख केला तर अगदी मोठं लक्ष असतं. खूप चांगली बॅटर डॉमिनेटिंग क्रिकेट बघायला मिळतं, त्यात 1 गोलंदाज येतात आणि ते डॉमिनेट करतात. मेडन षटक फेकलाय, खूप चांगली गोलंदाजी. विक्रम भोईर येतात गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच लाईनच्या बाहेर असणार आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. पंचांच्या भूमिकेत सुनील छत्रे देखील बघायला मिळतात. 14 धावा, माफक अशी धावसंख्या बघायला मिळते. आणि त्यामागचं कारण एकच आहे की नितीन यांची गोलंदाजी. अगदी पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये मेडन षटक फेकलं. फुल चेंडू बेगेट केला, यावेळी चांगलं कनेक्शन बघायला मिळत आहे आणि चेंडू निघून जाणार आहे मैदानामध्ये 2 धावांसाठी. पुढील चेंडू यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न केला, बॅकफुटला गेले आणि बॅटर होतील इथे बाद. खूप चांगला झेल संदेशांनी देखील टिपलाय. अजून एक फलंदाज बाद होत आहेत आणि बेलापूर 50+ संघाला इथून कमबॅक करायचा असेल तर मोठे फटके खेळणं अनिवार्य. अगदी प्रत्येक चेंडू बॅटवरती जरी आदळला तरी देखील 1 धाव मिळू शकते. एकेचं रूपांतर 2 धावांवरती प्रेशर आणणं, आता प्रेशर रिव्हर्स करणं देखील त्यांच्यावरती गरजेचं आहे. नितीश येतात फलंदाजी मार्कवरती. देखील अगदी मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केलाय. इथे देखील हा देखील चेंडू निर्धाव होणार आहे. आणि आरसीसी 50+ संघाचा विचार केला तर आतापर्यंत खूप चांगलं डॉमिनेशन त्यांच्याकडून बघायला मिळत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक, बॅटची लीडिंग एज, चेंडू निघून जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. इथे देखील मिळणार आहे फक्त आणि फक्त 1 धाव, एकापेक्षा जास्ती काही नाहीये. 17 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक, पुन्हा एकदा बॅटची फक्त आणि फक्त एज बघायला मिळते आपल्याला. 1 धाव मिळेल. स्क्वेअर रिजन वरती 2 धावांचा प्रयत्न केला, फेकी देखील चांगली असणार आहे आणि फलंदाज इथे देखील होतील बाद. 18 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकाचा खेळ झालाय. 18 धावा धावफलकावरती, माफक अशी धावसंख्या बेलापूर 50+ संघाची बघायला मिळते.
शेवटचं षटक मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती महेंद्र मात्रे आलेत. अगदी पहिला चेंडू, अंगाचा वेग घेणारा हा देखील चेंडू होता. फुलर लेनचा हा देखील चेंडू. चांगली गोलंदाजी संपूर्ण आरसीसी 50+ संघाने देखील. अच्छा, जर हॅट्रिक संपादन केली तर नितीनजी काळंसर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. खूप चांगली मैत्री, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केलाय. नवनाथ मात्रे आल्यात चिंचोली पाड्यातील. खूप चांगलं नाव, चांगली गोलंदाजी देखील होते. गोलंदाजी नक्कीच खूप सुदृढ आहे. गोलंदाजीने डॉमिनेट केले आतापर्यंत आरसीसी 50+ संघाच्या. हॅट्रिक साठी देखील पारितोषिक लागलंय. बघा हॅट्रिक संपादन होतंय का. अजून एक चेंडू निर्धाव येतोय. फक्त आणि फक्त 19 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा प्ले अँड मिस होत आहेत. खूप चांगली गोलंदाजी होते. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला संपूर्ण संघाकडून. खूप चांगली गोलंदाजी. नितीन यांनी मेडन षटक फेकलं. तशीच कामगिरी उर्वरित गोलंदाज देखील करतायत. पुन्हा एकदा अगदी चेंडूची उसळी कमी होते. फलंदाज बाद होतात. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि चेंडू इथे शेवटचा शिल्लक आहे, म्हणजे हॅट्रिक नाही होणार आहे. पारितोषिक कंटिन्यू असेल यात शंका नाहीये. आणि राजू कुलकर्णी येतात बॅटिंगसाठी शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त माफक अशी 19 धावा आहेत. शेवटचा चेंडू विकेट केलाय. झेलची शक्यता इथे देखील असणार आहे. कॅप्टन स्वतः चेंडूच्या खाली मिसफिल्डिंग होते. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न देखील चालवलाय. यष्टीरक्षकाकडे फेकी संदेश यांच्याकडे केली आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बेलापूर 50+ संघांनी उभारल्यात 21 धावा आणि जिंकण्यासाठी आरसीसी 50+ संघाला बनवायच्या आहेत 22 धावा. चला पुढील मॅच डीके बॉईज विपक्ष श्री 11. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं अनिवार्य आहे. डीके बॉईज विपक्ष श्री 11. चला टॉस साठी या. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित. नक्कीच संपूर्ण वर्षामध्ये आपल्याला 2 स्पर्धा बघायला मिळतात. डोंबिवलीचा मानबिंदू असलेली असं हे क्रिकेट क्लब ज्यांनी अगदी कान्होजी जेते मैदान बागशा मैदानावरती आपलं वर्चस्व ठेवलंय. खूप चांगलं आयोजन देखील करतात. पावसाळी देखील एक स्पर्धा बघायला मिळते आणि अगदी टेनिस क्रिकेट मध्ये देखील आपल्याला टेनिस चेंडूवरती देखील एक खूप मोठी स्पर्धा बघायला मिळते. चला डीके बॉईज आणि श्री 11 कॅप्टन्स आपल्यासाठी हा शेवटचा कॉल असणार आहे. आपण टॉस साठी या त्वरित. चला आरसीसी 50+. येस मॅच ऑन.
चला उमेश जाधव कुठे असतील आपण या त्वरित एकच इनिंग आपण केली आहे, दुसरी इनिंग देखील आपल्यालाच करावी लागणार आहे. संरक्षण करायचं 22 धाब्यांचं, बघा संरक्षण होत आहे का. चला टॉस साठी या डीके बॉईज आणि श्री 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्वरित या नाणेफेकीसाठी. शेवटचा आणि अंतिम कॉल, लास्ट कॉल आपल्यासाठी, अन्यथा आपल्याला पेनलाइज करण्यात जाईल याची नोंद घ्या. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित आपण ही स्पर्धा बघतोय, अगदी डोंबोलीचा मानबिंदू असलेली ही स्पर्धा. पहिल्या हंगामात आपण बघितलं तर ग्रामीण 40+ क्रिकेट, दुसऱ्या हंगामात 50+ ओपन क्रिकेट बघायला मिळणार आहे. आरसीसी 50+ संघांनी खूप चांगली कामगिरी केली, अगदी 30 चेंडूंवरती फक्त 21 धावा दिल्या. तशीच कामगिरी बघूयात आपण बेलापूर 50+ संघाकडून होते का. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, डावखुरे हाताचे गोलंदाज पहिल्या चेंडूवरती अगदी बॉलरच्या डोक्यावरून ड्राईव्ह केलाय चेंडूला आणि थोडीशी मिसफिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण होत आहे. एकेचं रूपांतर 2 धावेंवरती होणार आहे. लो स्कोरिंग मॅचेस आपण बघितलं तर सेमीफायनलची मॅच देखील अगदी 1 चेंडू आणि 2 धावेंवरती आली होती. नवापाडा आणि जुन्या डोंबोली या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही देखील मॅच तशीच रंगणार आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करतायत, विकेट केलाय, खूप चांगला कनेक्शन बॅटचा आणि बॉलचं बघायला मिळत आहे. चेंडू निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर, घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील. दी मापकाचं लक्ष, यावेळी दिशा चेंज केली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतात, अगदी अंगावरती हलक्या हाताने मनगटाच्या सहाय्याने हा चेंडू खेळून काढलाय. फ्लिकचा फटका स्क्वेअर लेग रिजन वरती मिळेल. इथे देखील एकच धाव. संत गतीने हे क्रिकेट बघायला मिळते आपल्याला, जी वादळापूर्वीची शांतता आणि येणारी मॅच देखील तेवढीच बलाढ्य, तेवढीच मोठी, स्पर्धा देखील तेवढीच चांगली बघायला मिळते. उमेश येतात, टीमचे कॅप्टन विकेट करण्याचा प्रयत्न केला, पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. ती खेळपट्टीचा विचार केला तर अनेक असे स्पॉट्स आहेत ज्या स्पॉटवरती चेंडू लँड झाल्यावर कमी उसळी मिळते, कमी बाउन्स मिळतो, आणि असे देखील स्पॉट आहेत ज्या स्पॉटवरती चेंडू लँड झाल्यावर अतिरिक्त उसळी देखील मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळी अकोटप्प्याचा चेंडू आणि यावेळी अतिरिक्त उसळी मिळाली होती चेंडूला. सरप्राईज केला, राईस केला, सरप्राईज केला फलंदाजाला, पण 22 स्वरूपाने आहे ही धाव मिळणार आहे. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती झाल्यात. चांगली धावगती आतापर्यंत नक्कीच उभारली आहे आरसीसी 50+ या संघाने. आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल पहिल्या षटकामध्ये. यावेळी देखील पुन्हा एकदा खूप चांगला हुक केलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. हा देखील चेंडू निघून जाणार आहे, मिळेल 1 धाव. पहिलं षटक संपलंय, धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. पारितोषिक आलाय, गोलंदाजी मार्क वरती येत आहेत आरके यांनी. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक नितीन मात्रे यांच्याकडून असणार आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. चला श्री 11 संघाचे कॅप्टन राजू पाटील कुठे असतील आपण या त्वरित नाणेफेकीसाठी. आणि डीके बॉय संघाचे देखील कॅप्टन. पारितोषिक नक्कीच गोलंदाजावरती लागलाय. पहिला चेंडू आपण बघितला तर मनकटचा वापर त्यांनी केला होता, अनसक्सेसफुल राहिला. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, अक्रॉस गोलंदाजी करतायत मनकटाच्या सायने. हा देखील चेंडू खेळून काढलाय. राजू सावंत आहेत लॉंग ऑन वरती, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. संत क्रिकेट थोडंसं शांत क्रिकेट बघायला मिळतंय, मोठे फटके बघायला मिळत नाहीत कारण गोलंदाज डॉमिनेट करतात. अनेक वेळी आपण षटकार आणि चौकार सेलिब्रेट करतो, पण आपल्याला चांगली गोलंदाजी देखील सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. यावेळी विकेटचाच प्रयत्न केला, पुन्हा एकदा उसळी कमी झाली चेंडूवरती. चांगली गोलंदाजी आणि अगदी चेंडू बाहेर देखील निघाला. का ह्या गोलंदाजावरती पारितोषिक लावण्यात आलंय कारण गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करतात. राईट आर्म राऊंड द विकेट, अक्रॉस राईट आर्म राऊंड द विकेटनी गोलंदाजी होते.
फुल चेंडू यावेळी विकेट करतायत. स्लॉटच्या चेंडूला दिलाय प्लॉटच्या बाहेर भिरकावून. मिळणार आहेत पूर्ण षटकार 6 धावांसाठी. उमेश यांच्या बॅट मधून कॅप्टनच्या बॅट मधून षटकार आलाय. धावा धावफलकावरती आहेत 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा विकेट केलाय. चेंडू जाणार आहे कोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. चला टॉस साठी यायचंय दोन्ही संघ. कॅप्टन्स डीके बॉईज आणि श्री 11. दोन्ही संघांसाठी अंतिम कॉल असणार आहे, शेवटचा कॉल असणार आहे. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. झेलची शक्यता तिथे असणार आहे का तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. मिळेल फक्त एकच धाव. लास्ट बॉल शेवटचा चेंडू या षटकामध्ये. येस कॅप्टन राजू पाटील आलेत. 50+ संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. त्यांच्या संघातून चांगली कामगिरी करण्यासाठी यावेळी कट पुन्हा एकदा गेला 1 धावेसाठी. पण चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. षटक संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 17 धावा. डीके बॉईज आपल्यासाठी हा देखील शेवटचा अंतिम कॉल असणार आहे. डीके बॉईज अंतिम कॉल आणि त्याचा पेनलाइज करण्यात येईल आयोजकांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार. पाच धावांची आवश्यकता. पहिला चेंडू नो असणार आहे. बॉलर्स नेम बॉलर गोलंदाजाचं नाव देखील सांगायचं. पहिला चेंडू नो. फ्री हिटचा चेंडू उमेश फेस करतायत. विकेटचा प्रयत्न केला. अगदी पुढ्यातला हा चेंडू होता. 1 धाव नक्कीच मिळेल. स्ट्राइक रोटेट झाली आहे. 1 धाव मिळणार आहे. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. चला डीके बॉईज अंतिम कॉल आपल्यासाठी या टॉस साठी त्वरित. फक्त 3 धावांची आवश्यकता. फ्लाइट दिली आहे चेंडूला आणि राईज देखील झालाय. आणि नाणेफेकीचा कौल करतायत रमण शिंदे सर. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य आहेत अनेक वर्षापासून. नाणेफेकीचा कौल होतोय डीके बॉईज विपक्ष श्री 11 50+. हेड्स कॉल केला आणि टेल आलाय. सामना नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय डीके बॉईज संघाने. दोन चेंडूचा खेळ शिल्लक अजूनही या षटकामध्ये आणि 2 धावांची देखील आवश्यकता. आरके यांच्याकडून खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची शक्यता तिथे असणार आहे. फेकी होत आहे का चांगली तर फेकी थोडीशी खराब बघायला मिळते. स्कोर झालेत लेवल. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. आरसीसी 50+ या संघाला गौरव गुप्ते यांनी देखील आयोजित केलेली एक स्पर्धा 2 ऑक्टोबर रोजी आपल्याला ह्याच मैदानावरती बघायला मिळणार आहे. वुमेन्स प्रीमियर लीग. संपूर्ण महिला ते सहभागी होतील. अंडरआर्म ओपन क्रिकेटमध्ये GS यांच्याकडून देखील आयोजित ही स्पर्धा GS ट्रॉफी. SSO ट्रॉफी आपल्याला बघायला मिळणार आहे 2 ऑक्टोबर रोजी कान्होजी येथे या मैदानावरती. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. स्कोर लेवल झालेत. ती 1 धाव कशी बघायला मिळते. एक मोठा फटका बघायला मिळते यावेळी. चांगला फटका. 1 धाव पूर्ण होणार आहे का तर यस 1 धाव पूर्ण झाली आहे. सामना फिनिश. मॅच इथे जिंकली आहे. पहिला सामना इथे जिंकलाय आरसीसी 50+ या संघाने. चला डीके बॉईज आपल्याला विनंती आपण निर्णय कळवायचा त्वरित. डीके बॉईज संघ